नमस्कार मित्रांनो, मी रोहित परत एकदा. आजकाल भाषेचा विवाद फार चालला आहे नाही का? मराठी सक्तीची करा, मराठीतच बोला आणि का नाही असे होणार? मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत, परप्रांतीयांचे लोंढे वाढलेत, मराठी माणूसच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकत आहे. तर मराठी जपायची कशी? तर त्यासाठी हा एक रील आहे जो फार एक छोटं पाऊल उचलत आहे की आपली मराठी सभ्यता पाळायची. आठवते का शाळेमध्ये असताना आपल्याला म्हणी विचारल्या जायच्या, त्या म्हणीचं रूपांतर, त्याचा अर्थ काय असतो? तर अशाच काही 5 म्हणी मी घेणार आहे, पण त्या इंग्रजीमध्ये. कारण आजकाल लोकांना इंग्रजी फार येतं, तर त्यातलं मराठी रूपांतर काय आहे त्याचा तर विचारच करावा लागतो. तर पहिल्या 2 म्हणी फार सोप्या आहेत, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या विचारपूर्वक आहेत. तर पहिली म्हण आपण घेऊया. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. टिट फॉर टॅट, सगळ्यांना आलं पाहिजे, जशास तशी. तिसरी म्हण आहे, अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड, संकटात काम येणारा मित्रच खरा मित्र असतो. चौथी आहे, ॲज यू सो सो शॅल यू रीप, काय असू शकते? करावे तसे भरावे. आणि शेवटचं आहे, अ चाइल्ड इज अ फादर ऑफ मॅन, बाळाचे पाय पाळणारे. हे झाले 5 म्हणी. आणि 6वी म्हण जी आहे, मी तुम्हाला असं होमवर्क, घरचा अभ्यास देणार आहे. तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा ह्या म्हणीचं मराठी रूपांतर काय आहे. तर म्हण अशी आहे, टू मॅनी कुक स्पॉइल द ब्रॉथ. नक्कीच कळवा तुमचे उत्तर. धन्यवाद.